तीर्थक्षेत्र देवघर येथे महाशिवरात्री यात्रानिमित्त गावकरी मंडळी, तरुण मित्रमंडळ यांच्यासोबत कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग घेण्यात आली। यावेळी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शंकर तुंगार पाटील यांनी तीर्थक्षेत्र देवघर नीळकंठेश्वर मंदिरावर दर्शन रांगा, गाड्यांची पार्किंग व्यवस्था, भाविकांसाठी संरक्षण व्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले। पोलीस निरीक्षक पथवे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी जाण्या येण्याच्या रांगा व्यवस्थित करा, मंदिरात लाईटची व्यवस्था करा, सूचना देण्यासाठी साऊंड सिस्टीम, जनरेटरही व्यवस्था ठेवा। तरुण मित्रमंडळ यांना स्वयंसेवक तयार करा, त्यांचे खिशाला बिल्ले लावा, भाविकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था करा, गाड्यांची पार्किंग, प्रसाद दुकाने, पाळणे, खेळणे यांचे नियोजन व्यवस्थित करा। या यात्रा ठिकाणी कुठलेही वादविवाद होऊ नयेत यासाठी पोलीस स्टेशन पेठ यांचे वतीने 2 दिवस पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। गावचे सरपंच हिरामण जाधव यांनी यावेळी सांगितले की यावर्षी फक्त दर्शन यात्रा असेल, सालाबादप्रमाणे होणारा भोवाडा कुस्ती खेळ होणार नाही। आम्ही सर्व गावकरी, तरुण मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही दर्शन यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी काळजी घेऊ। यावेळी गावकरी मंडळी, तरुण मित्रमंडळ, भारत बेनकुळे, युवराज बेनकुळे, शिवराम चौधरी, ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य, पोलीस पाटील विश्वनाथ चौधरी, कमलाकर चौधरी, गांगोडे, तुंगार, गोपनीय कक्षाचे जाधव आदी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी मनोहर भोये, पेठ।